सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। तर आजचा आपला टॉपिक आहे धनपालक हत्ती बंधनात असताना गवत खात नाही। धनपालक हत्ती जेव्हा बंधनामध्ये असतो तर तेव्हा तो गवत खात नाही, बांधलेला असतो किंवा बंधनात असतो तर तो गवत खात नाही। तर आजची आपली ही गोष्ट आहे एका ब्राह्मणाची गोष्ट। एक ब्राह्मण होता, त्याची आजची ही गोष्ट आहे। तर धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 324 म्हटलेली आहे। धन पालको नाम पूजरो कटु कप्प भेदलो दुन्नी वारयो बद्धो कब्बलं न भुज्यती सुमरती नागवनस्स पूजरो। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, मदोन्मत असल्या कारणाने सैन्याची व्यूहरचना नष्ट भ्रष्ट करणारा, कोणाच्याही ताब्यात न येणारा धनपालक नावाचा हत्ती, धनपालक नावाचा जो हत्ती असतो तो कोणाच्याही ताब्यात येत नाही। साखळ दंडाने बांधलेला असताना एकही घास गवत खात नाही। आणि जेव्हा त्याला साखळीने दंडाने बांधलेला राहते तेव्हा तो बांधलेला असताना एकही गवत खात नाही। तर आपल्या हत्तीच्या जंगलाला फक्त स्मरण करीत राहतो। तर तो काय करत राहतो, बांधलेला राहतो तेव्हा फक्त त्याच्या जो हत्तीचा जंगल आहे नागवनाला फक्त तो आठवण करीत राहतो। जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये एका विहारामध्ये राहत होते तेव्हा त्यांनी एका वृद्ध ब्राह्मणाला उद्देशून ही गोष्ट म्हटलेली आहे। एक वयोवृद्ध ब्राह्मण होता, त्याला उद्देशून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे। श्रावस्तीवासी एका ब्राह्मण 8 लाख रुपये संपत्तीचा मालक होता। श्रावस्तीमध्ये एक जो ब्राह्मण राहत होता त्याच्याकडे 8 लाख रुपयेचा तो संपत्तीचा मालक होता। त्याला 4 पुत्र होते आणि त्याला 4 पुत्र होते। त्या ब्राह्मणाने आपल्या मुलांचे विवाह उरकून 4 लाख रुपयांची संपत्ती प्रत्येकाला सारखीच वाटून दिली। तर त्याने आता जसे ते वयात आले त्याचे 4 मुलं, त्यांनी 4 लग्न करून दिले आणि त्याच्याकडे 8 लाख रुपयाची संपत्ती होती। तर 4 लाख रुपये त्याने काय केले, 4 मुलामध्ये 1-1 लाख रुपये असे वाटून दिले, संपत्ती वाटून दिली। काही दिवसांनी त्याच्या पत्नीचे निधन झाले। आता काही दिवस गुजरले आणि त्याच्या पत्नीचे निधन झाले। तेव्हा त्याच्या मुलांना वाटू लागले की आपल्या पित्याने जर दुसरे लग्न केले तर आपल्या संपत्तीचे वाटेकरी वाढतील। आणि आता त्याची पत्नी मरण पावली तर त्याच्या मुलांना वाटू लागला की माझ्या पित्याने जर दुसरं लग्न केलं तर आपली जी संपत्ती आहे जी आपल्याला मिळणार आहे त्याचे वाटेकरी वाढतील आणि मग आपल्याला जेवढी मिळणार आहे तेवढी मिळणार नाही, कमी मिळणार किंवा असंही होऊ शकते की आपल्याला मिळणारच नाही। ठीक आहे, म्हणून असे काही घडू नये म्हणून 4ही मुलांनी पित्याची खूप सेवा करणे चालू केले। आणि त्यांना वाटत होतं की माझ्या पित्याने दुसरं लग्न काही करायला पाहिजे नाही, म्हणून त्यांनी काय केलं, पित्यांची खूप सेवा करणे चालू केले। काही दिवसांनी पित्याच्या मनाची अनुकूल अवस्था पाहून ते ब्राह्मणाला म्हणाले, पिताजी आम्ही आपली अशीच सेवा करीत राहू। आणि काही दिवसानंतर ते पिताची अवस्था बघून ब्राह्मणाला आपल्या पित्याला म्हणाले की पिताजी आम्ही तुमची अशीच सेवा करत राहू, म्हणून आपणापाशी जे उरलेले धन आहे ते सुद्धा आम्हाला तुम्ही वाटून द्या। आम्ही तुमची अशीच सेवा करू, तुमच्यापाशी जेवढे उरलेले धन आहे ते तुम्ही आम्हाला आता वाटून द्यावे। म्हणून आपणापाशी जे उरलेले धन आहे ते सुद्धा आम्हाला वाटून द्यावे। आपण कसलीही चिंता करू नये आणि तुम्ही कसलीही चिंता करू नये। मुलांवर विश्वास ठेवून त्या ब्राह्मणाने शेष संपत्ती त्यांना वाटून दिली। आणि जे 4 लाख रुपये त्या ब्राह्मणाजवळ होते ते त्यांनी आपल्या मुलांवर विश्वास ठेवून त्यांना 1-1 लाख रुपये 4ही मुलांना वाटून दिले व प्रथम मोठ्या मुलाकडे मग ते राहू लागले। आणि मोठा जो मुलगा होता त्याच्याकडे राहू लागले। काही दिवस मोठ्या मुलाने त्यांची खूप सेवा केली। काही दिवस बीतले, त्या मोठ्या मुलाने त्यांची खूप सेवा केली। एके दिवशी तो ब्राह्मण स्नानघरात प्रवेश करीत असता मोठी सून म्हणाली, काय आपण मोठ्या मुलाच्याच अधिक संपत्ती दिलेली आहे काय? एके दिवस तो स्नान करत होता तर तेव्हा त्याची मोठी सून म्हणाली की तुम्ही मोठ्या मुलाला अधिक संपत्ती दिलेली आहे का, बाकीच्या मुलांना नाही दिली आहे का, की आम्हालाच मोठी दिली आहे, मोठी संपत्ती दिली आहे का? सगळ्यांनाच तुम्ही समान संपत्ती दिलेली आहे आणि इतर मुलांना कमी दिलेली आहे का? आपण इतर मुलांकडे का जात नाही? सर्वांना जेव्हा संपत्ती बरोबर भेटली तर तिने म्हटलं की तुम्ही इतर मुलाकडे सुद्धा जावे। सुनेचे हे शब्द ऐकून त्या वृद्ध ब्राह्मणाला राग आला व तो दुसऱ्या नंबरच्या मुलाकडे राहायला गेला। तिचे हे शब्द ऐकून त्याला राग आला आणि तो दुसऱ्या नंबरच्या मुलाकडे राहायला गेला। काही दिवस गेल्यानंतर दुसरी सून ही कंटाळली व ती सुद्धा त्याला टाकून बोलली,
काही दिवस निघून गेले आणि ती सुद्धा कंटाळली आणि ती सुद्धा त्याला तशीच म्हणायला लागली. तेव्हा तो तिसऱ्या मुलाकडे गेला आणि मग अशा प्रकारे तो तिसऱ्या मुलाकडे गेला. तिसऱ्या सुनेनेही तसंच केलं आणि नंतर तो चौथ्या मुलाकडे गेला तर चौथ्या सुनेनेही तसंच अपमान केला. अपमान केल्यानंतर त्याला कुठे जायला जागा उरलेली नाही. आता तो पहिल्या सुनेनी केलं ठीक आहे, दुसऱ्यानी केलं, तिसऱ्यानी, चौथ्यानी, तर मग तो पुन्हा तिथं काही जाऊ शकत नव्हता. म्हणून त्या वृद्ध ब्राह्मणाने पांडुरंग प्रवज्जा, वैष्णव धर्मातील प्रवज्जा, एक पांडुरंग प्रवज्जा धारण केली व भीक मागून तो आपले जीवन कंठू लागला. आणि अशा प्रकारे तो भीक मागू मागू आपले जीवन काढू लागला. योग्य आहार व योग्य निद्रा न मिळाल्यामुळे त्याचे शरीर दुर्बल झाले. आता त्याला योग्य आहारही मिळत नव्हता आणि झोपही मिळत नव्हती, त्याच्यामुळे तो आता कमजोर होऊ लागला होता तो ब्राह्मण. स्वतःची ही जीर्ण अवस्था पाहून त्याने विचार केला की भगवान बुद्धच मला यातून काही मार्ग सुचवतील. आणि त्याची स्वतःची ही जीर्ण अवस्था बघून त्याने विचार केला की भगवान बुद्धच फक्त मला आता याच्यामधून काही ना काही मार्ग सुचवणार. म्हणून तो एके दिवशी भगवंताकडे गेला आणि म्हणून तो एके दिवशी भगवंताकडे गेला. भगवंतांना वंदन करून एका बाजूला बसला आणि भगवंतांना त्याने वंदन केलं आणि एका बाजूला बसला. भगवंतांनी त्याचे कुशल मंगल विचारताना म्हटले, अरे ब्राह्मण, तू एवढा दुर्बल कसा काय झाला? आणि भगवंतांनी त्याला विचारलं, तू एवढा दुर्बल कसा काय झाला आणि तू हे घाण आणि फाटके वस्त्र का धारण केलेले आहे? आणि तू हे घाण आणि, आता भीक मागणारे लोक कसे राहतात, घाण आणि फाटके वस्त्र का बरं धारण केलेले आहे? यावर तो ब्राह्मण म्हणाला, भगवान गौतम, माझे 4 पुत्र होते. मग तो आपली कथा सांगायला सुरुवात करतो. आता ब्राह्मण, भगवान गौतम बुद्ध माझे 4 पुत्र होते, ज्यांनी आपल्या पत्नीचे ऐकून मला घराबाहेर हाकलून दिले व त्यामुळे माझी ही अवदशा झालेली आहे. आणि 4 मुलांनी आपल्या पत्नीचे ऐकून मला घराबाहेर हाकलून दिले आणि त्याच्यामुळे माझी ही अवदशा झालेली आहे. भगवंतांनी यावर उपाय म्हणून त्याला 5 गाथा कंठस्थ करायला दिले. आणि उपाय त्यांनी असं सांगितलं की 5 गाथा त्यांनी त्याला पाठांतर कंठस्थ करायला दिल्या व त्या 5 गाथा जेव्हा ब्राह्मण समाज एकत्र येईल, आणि असं सांगितलं की जेव्हा पण ब्राह्मण समाज एकत्र येईल आणि त्यावेळी त्याचे पुत्रही तिथे असतील आणि त्यावेळी त्याचे पुत्र तिथे असतील तेव्हा सर्वांसमोर त्या गायला सांगितलं. तेव्हा ह्या 5 गाथा तू सर्वांसमोर गाशील. त्या 5 गाथांचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. आता मी एक एक गाथेचा अर्थ तुम्हाला सांगते. पहिल्या गाथेचा अर्थ आहे, ज्यांच्या उत्पन्न झाल्याने आम्ही उत्सव साजरा केला. म्हणजे बाळ जन्म झाला तर आम्ही उत्सव साजरा केला. नंतर त्यांच्या लौकिक उन्नतीचीही आम्ही सदा कामना केली आणि नंतर लहानापासून मोठं केलं आणि ते सुखी राहोत म्हणून त्यांची सदा कामना केली. त्या आमच्या पुत्रांनीच आपल्या पत्नीचे ऐकून आम्हाला अशा रीतीने घराबाहेर हाकलून दिले. ज्या मुलांसाठी आम्ही एवढं केलं त्या मुलांनी आपल्या पत्नीचे ऐकून आम्हाला घराबाहेर हाकलून दिले. जसे कुत्रे एखाद्या डुकराला घराबाहेर घालून देतो तशा प्रकारे आमच्या मुलांनी आम्हाला घराबाहेर हाकलून दिलं. पहिल्या गाथेचा अर्थ हा होता. दुसऱ्या गाथेचा अर्थ होता, ज्यांच्या उत्पत्तीसाठी आम्ही देवतांना प्रार्थना केली. संतान प्राप्त व्हायसाठी आपण काय करतो, देवतांना प्रार्थना करतो. जीवनभर आम्ही स्नेहाने पुत्र पुत्र म्हणून आवाज दिला आणि जीवनभर मुलाला आपण पुत्र पुत्र बाळा, नाही का, बाळ हे ते प्रेमाने आवाज देतो. आम्ही आज वृद्ध झाल्याने घराबाहेर घालवीत आहेत आणि आज आम्ही वृद्ध झालो, आमच्यावर परिस्थिती आली तर तेच मुलं आम्हाला आज घराबाहेर घालवीत आहेत. हे तर आज आमच्यासाठी पुत्र नसून राक्षस रूप झालेले आहेत आणि हे आमच्यासाठी आता पुत्र नाही आहेत तर राक्षसाचे एक रूप झालेले आहे. दुसऱ्या गाथेचा अर्थ हे होतं. तिसऱ्या गाथेचा अर्थ आहे, ज्याप्रमाणे घोडा म्हातारा झाल्यानंतर कोण्या कामाचा राहत नाही. एखादा घोडा जेव्हा म्हातारा होतो तेव्हा तो कोणत्याही कामाचा राहत नाही, तेव्हा त्याला नीट गवतही वाढले जात नाही, म्हणून त्याला नीट गवतही खायला घालू देत नाही, घालत नाही. अशा तऱ्हेने पुत्रांना पिता वृद्ध झाल्यानंतर दुसऱ्यांच्या घरी भिक्षा मागत फिरतो. अशा तऱ्हेने पुत्रांना पिता काय होतो, जेव्हा वृद्ध होतो तर पितरांना दुसऱ्यांच्या घरी पिता काय करतो, जेव्हा वृद्ध होतो तर जसा एखादा म्हातारा मनुष्य कसा भीक मागत फिरतो तसा पिता पुत्रांच्या घरी दुसऱ्यांच्या घरी भीक मागत फिरतो. तिसऱ्या गाथेचा अर्थ हा होता. चौथ्या गाथेचा अर्थ आहे, आता माझ्यासाठी हा दंडच एकमात्र आश्रय आहे, ज्यासाठी माझे पुत्र स्नेहरहित झालेले आहेत. ह्या दंडाने उन्मत्त सांड तथा क्रोधी कुत्र्यालाही दूर पळविले जाते.
आता माझ्यासाठी हा दंडच एकमात्र आश्रय आहे. म्हणजे मी प्रेम केलं, हे सगळं केलं, तर मला आता एकटंच राहणे आहे. ज्यासाठी म्हणजे भीक मागणेच आहे, ज्यासाठी माझे पुत्र स्नेहरहित झालेले आहेत. माझ्या पुत्रांना माझ्यावरती आता प्रेम अजिबात राहिलेलं नाही. ह्या दंडाने उन्मत्त साठ तथा क्रोधी कृत्र्यालाही दूर पडविले जाते. आता 5व्या गाथेचा अर्थ असा आहे, नगरात कितीही गडद अंधार असेल, एखादा नगर आहे त्याच्यामध्ये कितीही अंधार असेल किंवा वर्षा ऋतूत कितीही खोल पाणी भरलेले असेल, जेव्हा पाऊस येतो तेव्हा कितीही खोल पाणी भरलेले असेल, तरी ह्या दंडाच्या प्रतापाने तिथे ठेच लागूनही ह्याच्या सहाय्याने आम्ही उभे राहू, खाली पडणार नाही. तरी सुद्धा ह्या दंड जो मिळाला याच्या प्रतापाने आम्हाला जिथे ठेच लागेल त्याच्या सहाय्याने आम्ही उभे राहू आणि खाली पडणार नाही. ह्या 5व्या गाथेचा अर्थ होते. हे असे 5 गाथे भगवान बुद्धांनी त्या म्हाताऱ्याला मनाला सांगितले. केव्हा? जेव्हा पूर्ण ब्राह्मण समाज एकत्र येईल आणि त्याच ब्राह्मण समाजाबरोबर त्याचे 4ही पुत्र एकत्र येणार, तेव्हा त्या ब्राह्मणाने वरील अर्थाच्या 5ही गाथा कंठस्थ केल्या व ब्राह्मण समाज सभा जेव्हा भरली तेव्हा त्या सभेत त्याचे 4ही पुत्र आभूषणांनी सुशोभित होऊन बसलेले होते. म्हणजे जेव्हा ब्राह्मण सभा भरली तर त्याचे 4ही पुत्र आभूषणांनी सुशोभित होऊन बसलेले असताना उचित समय समजून त्याने हात वर केला. आणि जेव्हा त्यांनी उचित समय समजला त्याला, तर त्यांनी म्हाताऱ्याने हात वर केला आणि म्हणाला की ह्या सभेत मला काही श्लोक म्हणून दाखवायचे आहेत. हात वर करून तो म्हणाला, मला ह्या सभेमध्ये काही श्लोक म्हणून दाखवायचे आहेत, त्यासाठी ह्या ब्राह्मण सभेने मला अनुमती द्यावी. आणि त्यासाठी ह्या सभेने मला अनुमती द्यावी. त्या सभेने एका स्वरात त्याला श्लोक म्हणण्याची अनुमती दिली आणि सभेने त्याला श्लोक म्हणण्याची अनुमती दिली. व त्या वृद्ध ब्राह्मणाने वरील अर्थाच्या भगवंतांनी सांगितलेल्या 5ही गाथा गायल्या. आणि अशा प्रकारे त्यांनी 5ही गाथा गायल्या. त्या काळात समाजात असा कायदा होता की जो माता पित्याच्या अर्जित संपत्तीचा उपभोग घेऊनही वृद्ध माता पित्याचे पालन पोषण करीत नाही त्याला मृत्यूदंड दिले जात असे. त्या काळामध्ये असं होतं की जो माता पिताची संपत्ती तर त्यांनी घेतली परंतु त्यांचं उचित पालन पोषण तो करत नाही तर त्याला मृत्यूदंड भेटायचा. आता त्या वृद्ध ब्राह्मणाची मुले त्याच्याकडे धावली व त्याचे चरणावर लोळण घेऊन म्हणू लागली. आणि त्यांना आता होतं असं की आम्हाला मृत्यूदंड मिळणार, म्हणून ते आपल्या पित्याकडे धावली आणि त्याच्या चरणावर लोळण घेऊन म्हणू लागली, पिताजी आम्हाला क्षमा करा, पिताजी आम्हाला क्षमा करा, आता आम्ही तुमची जीवनभर सेवा करू, सेवेत जराही खंड पडू देणार नाही. जीवनभर सेवा करू आणि सेवेमध्ये जराही आम्ही खंड पडू देणार नाही. पित्याचे हृदय तर कोमलच असते, कितीही काही केलं पुत्राने तरी ते विरघळूनच जाते त्यांचं मन. आता त्या पित्याने त्या पुत्राला क्षमा केली व समाजाला सांगितले, माझ्या पुत्रांना दंड देऊ नका. आणि अशा प्रकारे त्या ब्राह्मणाने त्या 4ही पुत्रांना क्षमा केलं आणि तिथे सांगितलं त्या समाजाला की माझ्या पुत्रांना दंड देऊ नका, हे यापुढे माझे पालनपोषण करतील. तेव्हा समाजातील लोकांनी त्या ब्राह्मण पुत्राला बजावले की जर आजपासून तुम्ही आपल्या पित्याची सेवा केली नाही तर तुम्हाला प्राणदंड दिले जाईल. आणि मग त्या सभेने सांगितलं की जर तुम्ही तुमच्या पित्याची सेवा केली नाही तर तुम्हाला मृत्यूदंड दिले जाणार. ती मुले भयभीत झाली. ती मुले आता 4 मुले घाबरली. त्यांनी पित्याला पाठीवर बसवून स्वतः उचलून घरी नेले व त्यांच्या शरीराची तेलाने मालिश करू लागले. पाठीवर उचलून घरी घेऊन गेले आणि त्यांच्या शरीराची तेलाने मालिश करू लागले. त्याला उपटन लावून गंधचूर्ण मिश्रित जलाने स्नान करविले आणि आपल्या पत्नींनी बोलावून आदेश दिला, आजपासून तुम्हा सर्वांना आमच्या पिताची सावधानतेने सेवा करावी लागेल. आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या सगळ्या पत्नींना बोलवलं आणि आदेश दिला की आजपासून माझ्या पित्याची तुम्हाला सेवा करावी लागेल, अन्यथा तुम्हाला दंड मिळणार. असे सांगून आपल्या पित्याला त्यांनी तुपाने युक्त स्निग्ध भोजन वाढले असे सांगितले आणि आपल्या पित्याला त्यांनी तुपाने बनलेलं भोजन वाढले. काही दिवसांपर्यंत सुखमय भोजन व निद्रा प्राप्त केल्याने आपले शरीर पूर्ववत शक्ती संपन्न व प्रसन्न झालेले पाहून तो ब्राह्मण स्वतःच विचार करू लागला. आता त्याला व्यवस्थित झोपही होती, टेन्शनही नव्हतं कुठलं आणि खाणंपिणंही व्यवस्थित भेटत होता. तर त्याच्या शरीर आता आधीसारखंच होऊ लागलं. तर मग तो स्वतःच विचार करू लागला, माझ्या शरीराची ही उत्तम दशा श्रमण गौतमाच्याच कृपेने प्राप्त झालेली आहे. आणि तो विचार करू लागला की ही जी दशा आहे माझ्या शरीराची आता झालेली ही फक्त आणि फक्त श्रमण गौतमाच्या
कृपेने झालेली आहे, म्हणून एक शाल भगवंताचरणी अर्पण करण्याच्या हेतूने तो भगवंताकडे गेला. आणि त्यांनी विचार केला की मी आता एक शाल भगवंताच्या चरणी अर्पण करणार, म्हणून तो भगवंताकडे गेला व ती शाल त्यांच्या चरणी अर्पण करून म्हणाला. आणि त्यांनी ती शाल त्यांच्या चरणी अर्पण केली आणि म्हणाला, भगवान गौतम, आम्ही ब्राह्मण आपल्या आचार्यांना त्यांचे आचार्य धन दक्षिणा भेट देत असतो. आमचे जे आचार्य असते आम्ही त्यांना आचार्य धन म्हणजे दक्षिणा भेट देत असतो. आता माझी ही तुच्छ भेट आपण स्वीकार करावी, म्हणून माझी ही जी भेट आहे ही आपण स्वीकार करावी. भगवंतांनी त्याची भेट स्वीकार करून व त्या ब्राह्मणावर अनुकंपा करून त्यांना धम्मोपदेश दिला. आणि भगवंतांनी त्याची भेट स्वीकार केली आणि त्याला धम्मोपदेश दिला. देशनेच्या शेवटी त्या ब्राह्मणाने त्रिरत्नाचे शरण ग्रहण करून भगवंतांना निवेदन केले. आणि जेव्हा धम्मदेशना संपत आली तेव्हा त्यांनी त्या त्रिरत्नाचे शरण घेतले आणि भगवंतांना निवेदन केले, भगवान गौतम, मला माझ्या पुत्रांनी 4 भोजन प्रतिदिन देणे निश्चित केलेले आहे. 4 पुत्र होते, तर 4 पुत्र 4 भोजन देतील असं निश्चित केलं होतं त्यांनी. तर मला माझ्या पुत्रांनी प्रतिदिन 4 भोजन द्यायचे निश्चित केलेले आहे, त्याच्यामधून मी 2 भोजन तुम्हाला देणार असा तो बोलला. त्यातून मी 2 भोजन आपणास देतो. तेव्हा शास्ता ब्राह्मणास म्हणाले, ब्राह्मण, तुझे कल्याण हो, मात्र आम्ही आपल्या आवडीनेच कोण्या ठिकाणी जात असतो, परंतु आपल्या आवडीनेच आम्ही कोण्याही ठिकाणी जात असतो असे सांगून भगवंतांनी ब्राह्मणाला आपल्या घरी जाण्यासाठी प्रेरित केले. असे सांगितले आणि त्याला म्हटले की तू आता आपल्या घरी जावे. त्या ब्राह्मणाने आपल्या घरी जाऊन मुलांना सांगितले, मुलांनो, तुम्ही मला जर 4 भोजन दिले त्यातून 2 मी श्रवण गौतमाला दिले. तो आपल्या पुत्रांना म्हणतो, तुम्ही मला 4 भोजन दिले त्याच्यामधून 2 भोजन मी श्रवण गौतमाला दिले, कारण श्रवण गौतम माझा सहाय्यक आहे. त्याच्या इथे आल्यानंतर तुम्ही काही प्रमाद करू नका. जेव्हा श्रवण गौतम येतील तेव्हा तुम्ही काहीही प्रमाद करू नका, त्याला भोजन अवश्य वाढा. शास्ता दुसऱ्या कोण्या दिवशी भिक्षाटनासाठी त्यांच्या ज्येष्ठ पुत्राकडे गेले. आणि अशा प्रकारे भगवान बुद्ध जेव्हा त्यांना वेळ मिळाली एखाद दिवशी ते त्यांच्या ज्येष्ठ पुत्र, जो मोठा पुत्र होता, त्यांच्याकडे गेले. त्याने शास्त्रांना पाहून त्यांच्या प्रती सन्मान प्रकट करून त्यांचे भिक्षापात्र घेऊन पलंगावर बसवून सुंदर रुचिकर भोजन करविले. आणि मग त्यांच्या मोठ्या पुत्रांनी त्यांना असं सुंदर रुचिकर भोजन करविले. अशा तऱ्हेने शास्ता एके दिवशी चौथ्याकडे गेले. आणि अशा तऱ्हेने मग शास्ता एके दिवशी चौथ्या पुत्राकडे गेले. सर्वांनी भगवंतांच्या सारखाच सत्कार केला. ते 4ही मुलांकडे भगवान बुद्ध असे एके दिवशी गेले तर सर्वांनी त्यांच्या सारखाच सत्कार केला. एके दिवशी ज्येष्ठ पुत्राकडे काही मंगल कार्याचे आयोजन होते आणि एके दिवशी जो मोठा पुत्र होता त्याच्याकडे काही मंगल कार्याचे आयोजन होते. त्यावेळी त्या पुत्राने पित्याला विचारले की मुख्य अतिथी म्हणून तथागतांनाच बोलावले जावे का. आणि त्या मोठ्या पुत्राने विचारले की मुख्य अतिथी म्हणून कुणाला बोलवावे, तथागतांनाच बोलावले जावे का. पिता म्हणाला, बाळ, श्रवण गौतमाशिवाय कोण माझा सहाय्यक आहे. पिता म्हणतो, श्रवण गौतमाशिवाय माझा कोणीही सहाय्यक नाही, अन्य दुसऱ्यांना मी ओळखत सुद्धा नाही. यावर पुत्र म्हणाला, पिताजी, शास्त्रांना त्यांच्या 500 भिक्खूसहित भोजनाचे आमंत्रण द्या. आणि ह्यावर तो मोठा पुत्र त्यांचा म्हणाला की शास्त्रांना, भगवान बुद्धांना त्यांच्या 500 भिक्खूंसोबत भोजनाचे आमंत्रण द्या. पित्याने तसेच केले. शास्ता दुसऱ्या दिवशी भिक्खू संघासह ब्राह्मण पुत्राच्या घरी गेले आणि मग आमंत्रण दिलं त्याच्या वडिलांनी. तर मग भगवान बुद्ध आपल्या भिक्खू संघांसह त्यांच्या घरी गेले. ब्राह्मण पुत्राने आगमनाप्रित्यर्थ आपले घर उत्तम रीतीने सजवून घेतले होते आणि त्याने आपले घर भगवान बुद्ध येणार आहेत म्हणून सजवून घेतले होते. भगवंतासह भिक्खू संघाचे आगमन होताच त्याने सन्मान त्यांना भोजन करविले. आणि जेव्हा भगवान बुद्धांचे आगमन झाले त्यांच्या भिक्खू संघांसोबत तर त्यांनी ससन्मान त्यांना भोजन करविले. भोजनात अल्प जल मिश्रित दुधाने बनविलेली खीर, भोजनामध्ये त्यांनी अल्प जल मिश्रित दुधाने, कमी प्रमाणात एकदम जल मिश्रित प्युअर दुधाने बनवलेली खीर तथा अल्प स्वादिष्ट रुचिक भोज्य पदार्थ वाढले. जेव्हा भगवान भोजन करीत होते तेव्हा ते 4ही ब्राह्मण पुत्र भगवंताकडे उभे राहिले आणि म्हणाले. भगवान बुद्ध जेव्हा भोजन करत होते तेव्हा ते 4ही पुत्र तिथे उभे राहिले भगवंताजवळ आणि म्हणाले, भगवान गौतम, आता आपणच पहा की आम्ही आपल्या पित्याची किती तन्मयतेने सेवा करीत आहोत. आणि आता तुम्ही स्वतःच बघा की आम्ही आमच्या पित्याची किती तन्मयतेने मन लावून सेवा करीत आहोत. ते यात कुठल्याही प्रकारची कुचराई आमच्याकडून केली जात नाही.
यावर शास्ता म्हणाले, असे करून तुम्ही आपलेच कल्याण साधित आहात. आणि यावर भगवान बुद्ध म्हणाले, असे जर तुम्ही करत आहात तर याच्यावर तुम्ही स्वतःचेच कल्याण साधित आहात. माता पित्याची सेवा करणे हे पुत्रांचे कर्तव्य आहे. भगवान बुद्ध असे सांगतात. असे अनेक जुने पंडित ही मान्य करतात. माता पित्याची सेवा करणे हे अतिशय पुण्याचे काम आहे. माता पित्याची सेवा करणे म्हणजे हे अतिशय पुण्याचे काम आहे. त्यावेळी भगवंतांनी मात्र पोषक नागराज जातक विस्ताराने सांगितले आणि म्हटले, चतुरंग सैन्याची त्रेधा तीरपीठक उघडवून देणारा, कोणाच्या ताब्यात न येणारा. आणि असं भगवान बुद्ध म्हणाले, चतुरंग सेनेची त्रेधा तीरपीठक उडवून देणारा, कोणाच्याही ताब्यात न येणारा धनपालक नावाचा बलवान हत्ती. धनपालक नावाचा एक बलवान हत्ती सुद्धा साखर दंडात अडकल्यानंतर एक घास सुद्धा गवत खात नाही. जेव्हा तो साखर दंड्यामध्ये अडकतो तेव्हा तो एक घास सुद्धा गवत खात नाही. आणि हत्तीच्या जंगलात नागवनात ज्याचे आई वडील व इतर हत्ती दूर असलेले राहतात आणि जे त्याचे आई वडील त्याच्यापासून लांब राहतात वनामध्ये, तर तो त्यांना आठवून त्यांचे सतत स्मरण करीत राहतो. तो एक घास गवत सुद्धा खात नाही. तर अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती. धनपालक हत्ती बंधनात असताना गवत खात नाही आणि एका ब्राह्मणाची गोष्ट. साधू साधू साधू.